कल्याण डोंबिवली में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत के जन्मदिन के उपलक्ष्य में शिवसेना मध्य शहर शाखा एवं कल्याण ग्रामीण शाखा द्वारा पिंपलेश्वर महामृत्युंजय जप यज्ञ का आयोजन किया गया। कल्याण के डोंबिवली में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के जन्मदिन के अवसर पर विशेष रूप से पिंपलेश्वर महामृत्युंजय जप यज्ञ का आयोजन किया गया। यह आयोजन शिवसेना मध्य शहर शाखा और कल्याण ग्रामीण शाखा द्वारा किया गया, जिसमें बड़ी संख्या में पार्टी कार्यकर्ता और स्थानीय लोगों ने भाग लिया। कार्यक्रम में विशेष रूप से महाराष्ट्र के विकास और प्रगति के लक्ष्यों को प्राप्त करने, प्रदेश के समृद्ध भविष्य और नागरिकों की खुशहाली की कामना के लिए महामृत्युंजय मंत्र का जाप और हवन किया गया। श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर या पवित्र ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस आणि त्याचप्रमाणे कल्याण लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार संसद सदस्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्ताने या पवित्र क्षेत्री महामृत्युंजय जप यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे। निश्चितपणे हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं, त्याचप्रमाणे जनसेवा आणि लोकसेवा करण्यासाठी त्यांना पाठबळ मिळालं याकरता आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महामृत्युंजयाचं फार महत्त्व आहे आणि त्यामुळेच शुभ कार्य येथे आरंभलं आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा असलेला 9 तारखेला वाढदिवस आणि या कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट किंगमेकर सिंगम असे असलेले आपले कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा असलेला 4 तारखेला वाढदिवस आणि या दोघांच्या वाढदिवसानिमित्त या पंचकृषीतला असलेला हा सागाव येथील पिंपळेश्वर मंदिर, पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांचं आरोग्य चांगलं राहो, त्यांना यश निर्माण हो, त्यासाठी हा महामृत्युंजय जप आयोजित करण्यात आलेला आहे। कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहराच्या वतीने हा आयोजित केलेला आहे। त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे।